नव्हतं ठेवायला पाहिजे. आता कसं आहे प्रत्येक वाऱ्याने तेच चालते. बाळाचं पोट फुगलं म्हणून ते पान ठेवलं. सामान पण आणलं ना? काय काय आणलं तर? हो सामान आणलं ना. ओम आणला होता. हां ते दाखवलं मी त्या दिवशी व्हिडिओ. नमस्कार, नमस्कार. गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला असं आहे. आणि इकडं आजी नात्याचं काय चालू आहे आज? गोष्टी चालल्या आहेत, गप्पा गोष्टी. तर आज जवळपास 20 दिवस झालेले आहे ना. आणखी इकडं बाळाची काय करायची आज? मालिश. आणि आई करणार आहे आज, म्हणजे बाळाची आजी मालिश करणार आहे. इकडे राधिका पण आहे. काय रडते काय बाळ? जास्त त्रास देत? लय त्रास देते का? लय त्रास देत? मग आता बाळ आहे ते, तेवढा त्रास द्यायलाच पाहिजे. बरेच जण कमेंट करतील, विजय तुला समजते का बाळाचं काय असते तर? मग पण आता कोणते बाळ म्हटलं तर त्रास देत. हो ना. हे नको. बाळाला नका उपजलंय? अरे बाप रे बाप. इकडं ते पायला ते फुललं का काय? ते फुलले पायाचं? त्याचे नख खूप वाढले ना. हा, बाळाचे नख पण वाढलेले आहे. लेट झालं. ठीक आहे, काही नाही होत त्याला. नका काटा पण येत नाही ना एवढ्या लहान मुलाची. नाही ते छोटे नेल कटर नको. बोलावं लागेल माहिती. बाळाची करायची आंघोळ, पहिले मालिश. हा, मालिश आवडते त्याला करणं. चुपचाप बसते मग पण आंघोळीच्या वेळेस एवढा रडते. प्रत्येक बाळाला आजीच्या हातची मालिश आवडते आणि बाळ खुश राहते. मालिश करायला पाहिजे. पाठीचं काय असतं? पिवळीत वाटते का पाठ? नाही कमी झालं. थंडी वाजते बाळाले, झाकून ठेवा पटपट. पण आता मालिश करायचं म्हटलं झाकून कसं ठेवणार आहे? ऊन आहे म्हणा शेवटी बाहेर इकडं मस्त. आणि इकडं सोम पतंग वगैरे उडत आहे. नळ्या पण इकडे वाळू घातलेल्या बाहेर. वा 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 वा. हो ना बाळ ठीक आहे. तर बघा आजीच्या हातची मालिश चालू आहे इकडे बाळाची. वा वा. तेल मालिश. आणि ते डॉक्टरांनी ऑइल दिलं होतं. कुठे ते? का बरं? ते 6 महिने म्हटलं पोटाचंच लागतं. ऑइल दिलं ना. गरम असतं. तसं थोडी आहे आई. लावलंच नाही. खालचं तेल आहे ते मालिशचं तेल. काय मग ते सूप न सांगितलं. काय झालं मालिशचं तेलाचं? 6 महिना सूप नसते म्हणून ते लागतं. भारी असते. डॉक्टरांनी मालिशसाठी स्पेशल तेल दिलेलं आहे. ते कशासाठी आहे मग? पण ते दुसऱ्या डॉक्टरने म्हणलं की तुम्ही खोबऱ्याच्या तेलात खा. 1 महिना. नंतर ते कसं आहे बाळ तसं काही नसते. स्पेशल डॉक्टरांनी दिलं ना मग तेच करायचं. काय उरायलं? आता उतर. आणायला थोडंच खाल्लं. नाही रे काय नाही ते लहान आहेत सध्या. कारण ते आता मग ते सांगितलं ना 6 महिन्याच्या आधीच्या बाळासाठी चालू करायचं म्हणून. चालू करायचं. अनमर पावते जबरदस्ती नंतर काय तर पाहिलं नाही. डॉक्टरांनी ते सांगितल्यावर काय हरकत नाही करायला. रडत आहे का मालिश करताना? बाप रे बाप. काही बात आहे तर लाल चरत होते. मस्त आहे मालिश. तुला असं पान असेल वाटत नाही मालिश करताना? हा, मस्त मालिश चालू आहे. वा 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 वा. कळत आहे. मालिश असतेच म्हणा, करायलाच पाहिजे बाळाची रोज. आणि तेल मालिश चांगला आहे. पण ते कसं आहे आपल्या सवय. आई म्हणे मी बाईट हा, पान उभजलं. पान नव्हतं ठेवायला पाहिजे. आता कसं आहे प्रत्येक वाऱ्याने तेच चालते. त्याचं पोट फुगलं. बाळाचं पोट फुगलं म्हणून ते पान ठेवलं. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे.
पुढचं पोटाचं वगैरे त्रास. नाही 2च दिवस ठेवलं हम्म. कारण ते पोटाला त्याच्यात थोडंसं गुगरा म्हणते ते ना पोट फुगल्यासारखं ते खाण्यापिण्याचं होतं आणि थंडीने झालं डॉक्टर. बुबारा झाला होता. ते ड्रॉप असते बुबाऱ्याचा ते वगैरे दिलं थोडंसं होईल म्हणे कमी. आणि पाय ना असं हातपाय चोयलेत कसं मस्त शांत बसते. हा हा गमती का तुला गमती असं मालिश केली तर. आता बरेच जण म्हणतील की एवढं नव्हतं दाखवायला पाहिजे मालिश करताना. ठीक आहे तरी. नाही नाही फूट म्हणते नरम आहे आता ते दूध पेलं ना. कुठे नरम बुजलं का. हो तर असं आहे चालते. आता मालिश वगैरे आहे. आणखी मालिश नंतर काय करायचं आहे. आंघोळ पण राहणार आहे. आणि आजीला आज खूप बाळाच्या काम आहे खुश वाटत आहे. कामही लागले आई खूप खुश वाटत आहे ना. चला तिकडं वाशिमला चालायचं ना. वाशिमला चालायचं ना. नाही हो, 1 महिना इकडे बाळाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि झोपलेलं होतं आहे ना. सध्या पण झोपेलच आहे. पण आता झोपेत दाखवत पण नसतं तसं. पण राहिलं आता थोडंसं तयारी पण करायचं आहे. उठलं का उठत आहे. तुम्ही आणलेला ड्रेस हो तर ड्रेस बघा कसा आहे तर झाला का व्यवस्थित. आता पहिल्यांदा ड्रेस आणला म्हटलं चड्डी शर्ट बरोबर येते का नाही येत. आला म्हणा व्यवस्थित. आणि झोपेला इकडं चड्डी मस्त झाली. हो मोठे डाटे. आणि बऱ्याच जण किती कमेंट केली. काय केली. बाळ खूप छान आहे आणि कोणावनी दिसते. तेच कमेंट आहे. मम्मी पप्पावानीच तेच दोघातच असते. मम्मीवर गेला का पप्पावर गेला. तर बऱ्याच जण कमेंट केलेली आहे. काय केली. पप्पावर दिसते म्हणून. ठीक आहे आता जसं आहे तर आहे. हे काय झोपलेलं आहे. आणि भेट वगैरे झालेली आहे. मला जरा आंघोळ पण केली आता. आता जेवण वगैरे करायचे. आणखी बरेचसे जण येणार आहे भेटीला. ते पण जमलंच तर दिसणार आहे. काही जण आले आहे ना. हां बरेच जण सर्व नातेवाईक. आणि त्या दिवशी कोण कोण आलं होतं. दादा ताई सर्व म्हणजे हे झालं तपनवरनं. आणि तिकडे इच्छापूरवरून ताई आता म्हणजे ताई आणि त्यांची नाना घालते. हो नाना घालते आणि दादा घालते. हां सामान पण आणलं ना. काय काय आणलं तर. हो सामान आणलं ना. ओम आणला होता. हां ते दाखवलं मी त्या दिवशी व्हिडिओ. ड्रेस काल ड्रेस आणलं ओम वगैरे आणलं. हां आणखी बरंचसं सामान पण आणलं होतं बाळाच्या. आतून आत्याच ना. आता 2 कोणी नाते लागतात ना. 2 नाते आहे. आईला माहिती आहे इकडं. आते आहे हां आणि मोठे आई बी आहे. तर पहिल्यांदा एक त्याने व्हिडिओ केला होता. कोणता. वहिनी लागतात. नाही नाही आम्ही मोठे पप्पा आणि मोठी मम्मी झालो मग. हो पहिल्यांदा केला होता. हां आणि त्यानंतर पण आणखी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं की मुलगा का मुलगी ते पण सांगणार. पण त्यावेळेस थोडंसं नॉर्मलच होतं. तर सध्या काही नव्हतं. हां तेव्हा पण जे काही हो त्यानं असं म्हटलं की आम्ही आनंदीच आहे काही पण झालं तर. बरोबर आहे. जेमते मी आता डिलिव्हरी व्हायच्या आधीच. पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल झालं हेच टेन्शन. हो कसं आहे मुलगा आणि मुलीचं काहीच नसतं तसं. मला थोडंसं हेच प्रॉब्लेम होता की नॉर्मल झालं. हो ना. आता किती जण कमेंट करताय कारण cesarean तुम्ही चा खूप नुसतं. त्रास होतो. हां त्रास होतं म्हणा नंतर. आणि किती जण कमेंट करताय तर मुलगा झाला म्हणून तुम्ही नुसतं मुलगाच करत आहे. नाही, तसं काय कसं काही नाही. मुलगी झाली असते फेकून थोडी दिली असते. आणि मुलगाच उलट आवडीनं जास्त हे केलं असतं. आता ते 2 यातून काहीतरी होतं तर 2 पैकी या. हां मग तेच सांगायचं आहे. आता कसं आहे दोन्हीपैकी पहिल्यांदा आहे आणि आपले व्हिडिओ पण आहे. त्याच्यामुळे काही असो आपल्याला सांगायचं आहे दाखवायचं आहे सर्व. कसं असतं ते एक सेलिब्रेशन येते नाव ठेवायचं आता याचं. 26 ला तो 1 महिन्याचा आहे ना. हां त्याचा पण व्हिडिओ दिसणार तुम्हाला.
हा सर्वच येणार आहे. आता मुलगी जरी असती तर ते चाले असतं, मुलगा जरी असलं तर ते चाले असतं. तसं थोडी आहे, मुलगा झाला तर मुलगा कसं, मुलगी झाली तर मग काय. तसं काहीच नाही आहे. हां ठीक आहे, जे आहे ते आता विषयावरच आहे. जेवण वगैरे करायचं आहे आणि बाकीचे व्हिडिओ चालू येणारच आहे तुम्हाला. आणखी आता ते ब्राह्मणापदचं ते पण येणारच आहे. त्रास वगैरे तोंडाची सर्वच खाणं लागलं. हां आता सुरुवातच झाली. त्रास आता समजा नावापासून हो. तर असं होतं, आज सांगणार होतं आपण, पण ॲक्च्युअली ते सध्या काही जाणं झालं नाही तिकडं. बारसं वगैरे ठेवलं असतं आपण या महिन्यामध्ये. नाही, बाळाच्या कुंडलीचं जे आहे तिकडे जाणार होतं, पण जाणं काही झालं नाही. पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये जर गेलो आपण सांगणारच आहे नंतर. कुंडली काय, जन्म नाव काय निघते, कोणत्या अक्षरावर निघते, तोपर्यंत तुम्ही कमेंट सांगा एक वेळेस आम्हाला हे की कोणतं निघेल. तसं काय 26 नाही का, मी तुम्हाला अक्षर सांगणारच आहे कोणते निघतात काय तर. हो. तुम्ही एक वेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा की बा जन्म नावात कोणतं अक्षर निघायला पाहिजे. कारण जसं की 26 तारखेचा बुधवारचा सकाळचा जवळपास जन्म आहे. मंगळवार अर्ध्या रातचा हां 2:15 हां, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. असं आहे. आणखी आता बाळाचं थोडंसं जे आहे पोटाचं वगैरे ते त्रास थोडंसं कमी पण झालेलं आहे. औषध वगैरे देणं चालू आहे त्याच्यामुळं. कारण सकाळी पान वगैरे ठेवलं, त्याच फोडं वगैरे दिसले थोडेसे बारीक फुटकड्या. इन्फेक्शन झालं. हां पाण्याचं. हो, नाही पानाचं इन्फेक्शन वेगळं. पण जसं काल पोट फुगलं होतं ना, त्याला हवेचं इन्फेक्शन झालं. काल पोट फुगलं होतं, दवाखान्यात नेलं होतं. त्याच्यावर नंतर आता पान ठेवलं, पांढरे पान ठेवलं तर असं झालं, फुटकुळे. पाणी थोडं पटकळ आहे. फुटकड्या आल्या. एवढंच झालं काय. पण ते येतच असतात का, काही इन्फेक्शन झालं त्याचं? नाही, नाही. येत. ते त्याचं पाण्यात काय आहे, पाणी मीठ असते ना. हां. गरम असते पान. म्हणून येत असते का? तरी त्याला हातमोजे घातलेले आहेत. नाही तर ते तर पूर्ण चेहरा खराब करून टाकते. होते लोकांना. नका ना. नखं लय हे झालं त्याची वाढ. हां त्याचं तोंड लाल झालं, त्याचं कुठं उठलं. हां. उठा उठा, चला सकाळ झाली, सकाळ झाली, चिंटू उठला. चला उठा बाळा, जेवण करायचं आहे. पण इकडे काही असं आजी नात्याचं आंघोळ करून झोपल्याच्या नंतरच वेगळं असते. फ्रेश वाटतं ना ते. आणि आज न्यू ड्रेस पण घातलेला इकडं. पहिला लोक मध्ये आंघोळ घातली ना आजी. पहिला ड्रेस म्हणून सर, पण मी आणलेला पहिला आहे बरं ते, म्हणून म्हटलं पहिला. नाही हो, पहिला कसं मग मी का तेव्हा आई होती सोबत, मग ते आईच्या हातात घेतले होते. तुमची चॉईस आहे का? हे माई चॉईस आहे. छान. आला व्यवस्थित, ते महत्वाचं आहे. नाहीतर येत नाही, लंबा होते. आता स्वेटरच पाहत नाही की त्याचं कोणतं स्वेटर आहे ती. खूप मोठं झालं ते. हा, त्याचं स्वेटर आहे पायापर्यंत. 3-4 महिन्याचं होतं ना ते. कुठपर्यंत स्वेटर पुरं. आता लोक म्हणते ना आंघोळ घातली लगेच आजीने घेतलंय बे. पण त्याची मम्मी आंघोळ गेली होती, तो रडत होता म्हणून घेतला. चालतंय, असं आहे. तर चला, असं आहे आजचा व्हिडिओ इथंच संपूया आपण. व्हिडिओ पण खूप मोठा होत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.